दृष्टमिष्ट आल्या गेल्याची, पापे चांडाळाची, घरातल्याची बाहेरल्याची, पाप्याची वैऱ्याची, भूताखेताची, झाडामाडाची, गुराढोराची, जळून जाऊ दे, पळून जाऊ दे, तुम्हावेरी कुठलेही संकट नाही हो, अखंड सौभाग्य राहो. याद मायो, आम्ही जात. या काय होत? तुझ्या डोळ्यात पाणी का? अरे माहेरचा आठव येत असेल. आत्ताच तर निघाला ना माहेरचा वसा. त्यासी विनवीत सारे रातीचे ना जाई, पर गेले तातडी करीत सरी सरी. त्यांच्या संगी जाण्यास रेडी तू? सत्तू, मी इथून आता कुठेही जाणार नाही. खूप झगडून आली मी इथे. आता हे क्षणासीन तिला माहेरची आठवण ना येत. तीस काही दुखत खुपत ना हा भार तुझेवरी सत्तू. तीस त्रास देत तर बघ. मी तर तिची काळजी घेत, पण ही हट्टी ऐकी तर ना. निजा आता तुम्ही. मीही जात माझ्या खोपीसन. मलाही नीज येत. सुखी रहा. सावित्री, सांभाळी स्वतःच्या संसाराला आणि माझ्या सत्तूलाही. तुझा राजवाडा आणणं. तो ताताचा राजवाडा. माझा राजवाडा तर हाच. आता यापुढे तुझं आणि माझं वेगळं असं काही नाही. जे असेल ते आपलंच. आपलं प्रेम रोज टवटवीत आणि नवं राहील. माझे मायोत आता हुंब कष्ट करीत आणि आता आपण त्यासी विसावा देत. मी सगळं करीन सत्तू, तू निश्चिंत राहा. आणि मी काय करीत तुझ्या सुखा करीता? तू माझा हात घट्ट धरून ठेव. कधीच जाऊ नकोस मला सोडून. ना सोडून जात मी. आणि जात तर तू मज घट्ट धरून ठेवी. साऊ, साऊ तू हा विवाह नको करूस. हे बघ, सत्यवानही आम्हाला प्रिय झाला होता, परंतु तुझं प्राक्तन आड आलंय. पण उद्या मृत्यूच तुला घेऊन जायला आला तर? नाही, त्याला नाही नेऊ देणार मी. घट्ट धरून ठेवणार आहे तुला.
हे काय करीत तू रोज रोज? मी काही नाही, ते ते मायो आणि माझ्या कामाचं आहे. तू नको लक्ष देऊ. हा हा ना देत लक्ष, पण खरी ना बोली तू. विवाहाला वर्ष पूर्ण व्हायला फक्त 3 दिवस उरले. याचा अर्थ नाही नाही, मी असं घडू देणार नाही. आज त्याला रानातच जाऊ नाही दिलं तर? सत्तू, हे काय करीत तू? रोज राणी जात्या वेळी मज पाती आणून देत, आणि आज या सुकुमार वेळी गुंफीत गळ्यात. असं वाटतंय की तू हलूच नाहीस डोळ्यासमोर. जे रोज मी म्हणीत आज ते तू म्हणीत. मज वाटी आज काहीतरी विशेष असेल. नाही, असं काहीच नाही. पण आज असं वाटतंय ना की तू जाऊच नाहीस डोळ्यासमोर. आज आपण लिंगोबाच्या तळ्याशी जाऊ आणि तिथेच बसू आणि पूर्ण दिवस रमून जाऊ. तू माझ्या केसात फुलमाळ आणि गाणी म्हण. आज काम नकोच. फगलू का तू? काम ना करी आणि दिसभर गाणी गाई, सारे हसीत माझ्यावरी. पायी येत माझी टोळी. सत्तू, जपून जा. स्वतःची काळजी घे आणि फार कष्ट करू नकोस आणि काही धाडस करू नकोस. काय हे रोज रोज? लहान ना मी. अण्णा इतू की का भीती तू? पाही मी हुंब दिस होत तू भीत. काय असेच साऊ? हा का चिंता करीत? काहीतरी दडवीन तू माझ्याशी. साऊ तू माझे संगी सुखी असीत ना? सुख होसंडून वाहतंय रे. तेच घट्ट धरून ठेवायचंय मला. पण भीती वाटते रे. असं वाटतं की दबक्या पावलाने दुःख येईल आणि आपलं सुख हिरावून नेईल. त्याच्या त्या चोरट्या पावलाने मला भीती वाटते रे. मी आलोय. ओम भवती भिक्षाम देहि. ओम भवती भिक्षाम देहि. मुनिवर तुमचीच खोपी असेल. सावित्री तुमची सेवा करेल. अन मायोता तो येत असेल दर्शनासाठी. मी राणी जात लाकडं तोडण्यासाठी. या ना. हे घ्या ऋषीवर. मी तुला सावध करायला आलोय मुली. नारायण नारायण. आपण काय झालं? तुम्ही दोन्ही वेळेला फक्त माझ्या डोक्यावर हात ठेवला. अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद नाही दिलात तुम्ही. अगं तर्क नको करूस मुली. तुझ्या पतीचा सत्यवानाचा मृत्यू असा समोर येऊन उभा ठाकलेला असताना
मी असा आशीर्वाद कसा देऊ? असे असे कठोर भाष्य का करताय तुम्ही? अगं उलट तुझ्यावर कोसळणाऱ्या दुःखाची कल्पना असल्यामुळे मी तुला पुन्हा पुन्हा सावध केलं होतं. लग्नाच्या आधी सुद्धा आणि आताही हा क्षण समोर आलाय तेव्हा सुद्धा. हे प्राक्तन आहे मुली. मग व्रत करून किंवा तप करून हे प्राक्तन बदलता नाही का येणार? हे प्रश्न माझ्या कक्षेबाहेरचे आहेत. प्राक्तन बदलणं हे अशक्यप्राय आहे आणि हे जाणवून कुणीही अद्याप हे दुस्साहस केलेले नाही. त्यामुळे तूही त्या भ्रमात राहू नकोस. तुझा पती केवळ 3 दिवसांचा सोबती आहे हे ध्यानी धर. एक एक क्षण मोलाचा आहे. त्यामुळे त्याचा सहवास मनी साठव. हाती असलेल्या दिवसांमध्ये आयुष्यभराच्या प्रेमाचा वर्षाव कर. अगं प्रेमात फार मोठी ताकद असते आणि तीच आपल्याला सर्वव्यापी परमेश्वराशी जोडते. आता त्याचाच तुला आधार. नारायण नारायण. प्राक्तनाशी झुंज देण्याचं दुःसाहस मी करेन. माझं प्रेम पणाला लावेन, पण माझ्या सत्यवानाचे प्राण मी वाचवेन. ओम त्र्यंबकम यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम उर्वारुकमिव वंदनात् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. सत्यवान डोळे उघड. सत्यवान आणि सावित्रीच्या जन्मापासून ते आजवरचा प्रवास तर समजला. त्या दोघांचं एकमेकांवरचं निस्सीम प्रेम भारावून टाकणार आहे यात शंकाच नाही. ती सुकुमार मुलगी वज्रनिश्चयाची आहे याचा अनुभव मी घेतलाच होता. परंतु हा वज्रनिश्चय तिच्या प्रेमातून उभा राहिलाय याची ही प्रचिती ही कथा पाहताना आली. पण आता पुढे काय? या मुलीला माघारी कसा पाठवू? माझं कर्तव्य पूर्ण कसं करू? ही मुलगी तर तिच्या दिव्य प्रेमाच्या जोरावर सर्व मानवी मर्यादा ओलांडून माझ्यापर्यंत पोहोचू शकली आहे. आणि आता ती कोणत्याही परिस्थितीत सत्यवानाचे प्राण परत मिळाल्याखेरीज माघारी जाणार नाही याबद्दल ही माझी खात्री आहे. आणि जे मी कदापि परत देऊ शकत नाही. ब्रह्मदेव, मी पेचात अडकलोय. तुमची कोंडी मी समजू शकतो, परंतु या पेच प्रसंगातून तुम्ही पलायन करू शकत नाही. सावित्रीशी वाकयुद्ध केलं तरच तुम्ही तुमचं कर्तव्य पूर्ण पाडू शकाल. तिच्याशी संवाद साधा, तिला तिच्या हट्टापासून परावृत्त करा, नियतीचे नियम तिच्या गळी उतरवा, तत्वनिष्ठ पेचात पकडून तिला सन्मानानं माघारी पाठवा. अन्यथा हा पेच प्रसंग सोडवण्याऐवजी तुम्ही तो टाळलात अशी नोंद होईल, जी निरंतर तुम्हाला टोचणी देत राहील. आपला सल्ला योग्य आहे ब्रह्मदेव. सावित्रीची भेट घेणं
तिला तिच्या निश्चयापासून परावृत्त करणं हाच एकमेव मार्ग आहे. अद्भुत आहे या मुलीचा दृढनिश्चय. प्रणाम यमराज. आपल्या संवादाचा धागा तुटला असं का वाटतंय मला? काळ ही संकल्पना अतिशय गुंतागुंतीची आहे मुली, परंतु त्याविषयी पुन्हा कधीतरी. आता तू माघारी फिरावंस हे उत्तम. नाही यमराज, आपल्याकडे माझ्या पतीचे प्राण जे आहेत ते घेतल्याशिवाय मी परत जाणार नाही. पण मला एक कुतूहल आहे. माझ्या पतीचे प्राण हरण करण्यासाठी यमदूताऐवजी आपण का आलात? असं काय विशेष आहे माझ्या पतीमध्ये?